अजून तुम्ही पण हे व्हायरल पर्पल डम्पलिंग्स बनवले नसतील, मग आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज आपण बनवणार आहोत हेल्दी पर्पल डम्पलिंग्स, जे दिसायला एकदम रेस्टॉरंट स्टाईल पण घरच्या सिंपल इंग्रेडियंट्सनी खूप इझिली तयार होतं. आणि सगळ्यात स्पेशल गोष्ट म्हणजे या डम्पलिंग्सचा ब्युटिफुल पर्पल कलर आपण आर्टिफिशियल कलरने नाही तर नॅचरल पर्पल कॅबेज पासून मिळवणार आहोत. नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात पहिले एका पॅन मध्ये पाणी उकळायला ठेवा. पाणी बॉईल झालं की त्यात पर्पल कॅबेज ऍड करा. काही मिनिट्स मध्ये पाणी नॅचरली ब्युटिफुल पर्पल कलरचा होईल. पर्पल कॅबेजमुळे आर्टिफिशियल फूड कलर वापरायची गरज पडत नाही आणि डम्पलिंग्सला एक गॉर्जियस नॅचरल कलर मिळतो. आता हे पाणी स्ट्रेन करून एका प्लेट मध्ये ठेवून द्या. आता फिलिंग तयार करूया. पॅन मध्ये थोडंसं ऑइल गरम करा. सर्वात पहिले चॉप्ड गार्लिक ऍड करा. गार्लिकमुळे फिलिंगला मस्त अरोमा येतो. आता ऑनियन ऍड करून हलका ट्रान्सल्युसंट होईपर्यंत सॉटे करा. ग्रेटेड कॅरट ऍड करा. कॅरटमुळे फिलिंगला नॅचरल स्वीटनेस आणि सुंदर कलर येतो. आता ग्रीन, रेड आणि येलो बेल पेपर सोबतच बारीक चिरलेला लेफ्ट ओव्हर पर्पल कॅबेज ऍड करा. पर्पल कॅबेजमुळे फिलिंगला हलका क्रंच, ब्युटिफुल कलर आणि एक्स्ट्रा फ्रेशनेस येते. वेजीस फक्त 2-3 मिनिट सॉटे करा. ओव्हरकुक करू नका, म्हणजे सगळ्या व्हेजिटेबल्सचा टेक्स्चर मस्त राहील. आता क्रम्बल्ड पनीर ऍड करा. पनीरमुळे फिलिंग क्रीमी होते आणि प्रोटीन पण ऍड होतो, म्हणून ही रेसिपी अधिक सॅटिस्फाईंग वाटते. आता मिक्स हर्ब्स, ब्लॅक पेपर आणि टेस्टनुसार सॉल्ट ऍड करून सगळं मिक्स करून घ्या. गॅस ऑफ करून शेवटी ग्रेटेड चीज ऍड करा. चीज मेल्ट झाल्यावर फिलिंग एकदम रिच आणि क्रीमी बनतं. आपली फिलिंग रेडी आहे. आता राईस पेपर शीट्स घ्या आणि प्रत्येक शीटचे 4 पीसेस करा. जर तुम्ही फर्स्ट टाइम राईस पेपर वापरत असाल तर टेन्शन घेऊ नका. राईस पेपर तुम्हाला ॲमेझॉन, ब्लिंकिट किंवा बहुतेक सुपरमार्केट्समध्ये इझिली मिळून जाईल. आता प्रत्येक राईस पेपर पीस फक्त 10 सेकंद पर्पल कॅबेजच्या पाण्यात डिप करा. राईस पेपर सॉफ्ट झालं की हलके बाहेर काढा. जास्त वेळ डिप करू नका, नाहीतर हँडल करायला डिफिकल्ट होऊ शकतो. आता सेंटरमध्ये फिलिंग ठेवा आणि हलकंच फोल्ड करत डम्पलिंगचा शेप द्या. बिलीव्ह मी, पर्पल कलरमुळे हे डम्पलिंग दिसायला एकदम प्रीमियम आणि कॅफे स्टाईल वाटतात. आता सगळे डम्पलिंग स्टीमरमध्ये अरेंज करा आणि फक्त 3 ते 4 मिनिट स्टीम करा. स्टीमिंगमुळे डम्पलिंग्स लाईट राहतात आणि फिलिंग एकदम परफेक्टली सेट होते. आता बघा, आपले ब्युटिफुल पर्पल डम्पलिंग सर्व करायला रेडी आहेत. प्लेटमध्ये अरेंज करा आणि वरून थोडंसं चिली ऑइल ड्रिझल करा. चिली ऑइलची स्पायसी किक आणि चीजी पनीर फिलिंगचा कॉम्बिनेशन एकदम नेक्स्ट लेवल लागतो. बाहेर क्रिस्पी नाही, पण इनसाइड सॉफ्ट, ज्युसी आणि फ्लेवरफुल डम्पलिंग्स तुम्हाला नक्कीच आवडतील. जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांसोबत शेअर करा. कमेंट्समध्ये नक्कीच सांगा पुढची कोणती व्हायरल रेसिपी हेल्दी व्हर्जनमध्ये पाहायला आवडेल. मी पुन्हा भेटेल एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत ईट हेल्दी, स्टे फिट. बाय बाय.